वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाची प्रतिष्ठितमा विराविर्म एधि वेदस्समवाणिस्थः श्रुतं मे मा प्रहासित् अनेनाधीतेनाहो रात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मावतु तद्वक्तारमवतु अवतु मामवतु वक्तारमवतु वक्तारम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार. विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासच्या कथनांजली या उपक्रमात मी वृषाली देशपांडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कथाकथन ही आपल्याकडे लोकप्रिय असलेली अतिशय प्राचीन शैली आहे, प्राचीन कला आहे आणि या कथन शैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या मराठी साहित्यातलं उत्तमोत्तम रसिक वाचक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम आहे. एरवी खरं तर हा उपक्रम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राबवला जातो, पण यावर्षी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता ऑनलाईन कार्यक्रम करण्याचं ठरलं आणि आपण असं या आभासी माध्यमातून भेटतो आहोत. यावेळी कथनांजलीमध्ये सारंगांची विलसित हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. अर्थातच नावानुसार या कार्यक्रमात यावेळी ज्येष्ठ लेखक विलास गोविंद सारंग यांच्या कथा आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. सलग 3 दिवस म्हणजे आज, उद्या आणि परवा सारंगांच्या 3 वेगळ्या कथा तुमच्यासमोर सादर केल्या जाणार आहेत. त्यांच्या कथा सादर करण्यापूर्वी विलास सारंग यांच्याविषयी मला थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतं. मनाने एक वैश्विक नागरिक आणि अतिशय व्यासंगी असलेले कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक आणि भाषांतरकार विलास गोविंद सारंग आपल्या लेखनातून एक वेगळी जीवनदृष्टी आणि एक प्रखर वास्तवता आपल्यासमोर आणत असतात. मुंबई विद्यापीठातून PhD प्राप्त केल्यानंतर इंडियाना विद्यापीठातून त्यांनी कंपॅरेटिव्ह लिटरेचर या विषयावरही PhD प्राप्त केली. मुंबई विद्यापीठात त्यांनी काही काळ मराठीचं अध्यापन केलं आणि त्यानंतर इराकमधल्या बसरा विद्यापीठात आणि पुढे कुवेतमध्ये त्यांनी इंग्रजीचं अध्यापन केलं. त्यांनी मराठीत सार्त्र, काफ्का, कामू, बेकेट, T.S. एलियट यांच्याविषयी लेखन केलं आहे. त्यांचा कविता हा कविता संग्रह सोलेदाद, आतंक, चिरंतनाचा गंध हे कथासंग्रह प्रकाशित आहेत. एंकीच्या राज्यात, रुद्र, अमर्याद आहे बुद्ध या कादंबऱ्या आणि खरंखुरं नाटक, साहित्याचं घर, गांधीजींचं माकडं, महात्म्याचा मुलगा आणि पपई पिकल्या का ही नाटकं प्रसिद्ध आहेत. सिसिफस आणि बेलाक्वा, झडत्या इतिहासाची वाळू ही पुस्तकंही प्रकाशित आहेत. अक्षरांचा श्रम केला हा समीक्षा लेख संग्रहणीय आणि लक्षणीय आहे. फेअर ट्री ऑफ द वॉइड हा इंग्रजीतील कथासंग्रह पेंग्विननं प्रकाशित केला आहे. 1960 सालानंतरच्या पिढीतले अतिशय महत्त्वाचे आणि प्रयोगशील लेखक म्हणून विलास सारंग यांची ओळख आहे. त्यांच्या लेखनातून जीवनासंबंधीच्या मूलभूत प्रश्नांची, त्यांना स्वतःला पडणाऱ्या प्रश्नांची, त्यावर होणाऱ्या चर्वणाची, चिंतनाची मांडणी ते आपल्या कथांमधून करत असतात. विलास सारंगांना द्विभाषिक साहित्यिक म्हणूनही ओळखलं जातं. मराठीत त्यांनी जेवढ्या ताकदीनं लिहिलं आहे तेवढंच त्यांनी इंग्रजीतूनही लेखन केलं आहे. नवविश्व निर्मितीचा प्रवाह आणि प्रभाव साहित्यातून आणि त्या लेखकांकडून कसा पडावा किंवा कसा उमटत जावा हे त्यांचं साहित्य दर्शवतं. त्यांनी सतत नाविन्य देण्याचा आणि जे नवं आहे
ते नाविन्यपूर्ण पद्धतीनं मांडण्याचा किंवा परिभाषित करण्याचा प्रयत्न केला आहे. नवविश्वनिर्मिती करताना त्यांनी काळ आणि अवकाश या दोन्हीचा अनोखा मेळ साधला आहे आणि त्यातून जी एक नवीन विश्वनिर्मिती होते ती वाचकाला अचंबित करते. 1960च्या पूर्वार्धात त्यांनी मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही भाषांमधून लिहायला सुरुवात केली. याच दरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय आधुनिक परंपरा खुणावू लागली आणि काफ्का, बेकेट, काम्यू, हेमिंग्वे त्यांची प्रेरणा ठरले. त्यांच्यावर गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर आणि अरविंद गोखले या नवकथाकारांचाही खूप मोठा प्रभाव होता, हे ते स्वतः मान्य करतात. आणि या दोन प्रकारच्या दोन भाषांमधील प्रभावांनी त्यांच्या स्वतःच्या द्विभाषिक दृष्टिकोनाला एक वेगळा, एक अतिशय समृद्ध असा एक आकार आणि आयाम दिला. या त्यांच्यातल्या दुभंगानं म्हणजे सकारात्मक दुभंगानं सर्जनशीलतेला नेहमीच मदत झाल्याचं सारंग सांगत आले आहेत. त्यांच्या कथा अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. काही मराठी कथांचा त्यांनी स्वतःच इंग्रजीतही अनुवाद केलेला आहे. हे एक प्रकारे माझ्यातील विभाजित मानसाच्या दोन भागांना एकत्र आणणं आहे, एकत्र आणण्याचं साधन आहे असं ते म्हणतात. 1960च्या उत्तरार्धानंतर मराठी साहित्य मध्यमवर्गीय लोकाचार आणि प्रतिक्षिप्त क्रियांमध्ये अडकल्याचं ते म्हणतात. हे त्यांनी अतिशय भर देऊन नमूद केलेलं आहे. त्यावेळी कौटुंबिक कथा शीर्षस्थानी, सर्वोच्च स्थानी आणि चरमोत्कर्षावर होती. मात्र कौटुंबिक कथेच्या मर्यादा त्यांनी ओळखल्या होत्या, जाणल्या होत्या आणि त्यातून एक वेगळं साहित्य निर्मिती करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली किंवा त्यांचं चिंतन त्या दिशेनं होत गेलं. एक पूर्णपणे वेगळी वाट त्यांनी चोखाळली. त्यांच्या या कथा यथार्थवादानं सुरू होतात आणि ॲब्सर्ड या प्रकाराकडे वळत जातात. पूर्णपणे वेगळ्या आणि वाचकांना हे आपल्या कक्षेतलं नाहीच अशा वेगवेगळ्या थीम्सवर किंवा विषयांवर या कथा येतात. पण त्यांची कथन क्षमता आणि प्रवाह मात्र अबाधित राहतो. त्यांच्या कथा अवाक करतात, स्तब्ध करतात, मेंदूला चालना देतात आणि कधी गरगरवतातही. प्रतिमांचा वापर, कथनाच्या विविध प्रतलांचा मेळ, जसं स्वप्न, एकटेपणा, एक प्रकारचा जादुई वास्तववाद आणि थेट वास्तववाद यांचा वापर एक प्रकारची हताशा किंवा अस्तित्ववादाकडे अतिशय सरळपणे जाणं प्रतिबिंबित करतो आणि वाचकामध्ये खळबळ निर्माण करतो. स्वतःच्या कामाचं वर्णन सारंग सायनॅप्टिक असं करतात. सायनॅप्टिक ही एक शरीरशास्त्रीय परिभाषा आहे जे मज्जातंतू पेशींमधलं वेगवान आणि सतत आवेगी प्रवाह प्रतिबिंबित करते किंवा दर्शवते. आज तुमच्यासमोर सादर करतो आहे त्यांच्या चिरंतनाचा गंध या कथासंग्रहातली एक कथा. तिचं नाव आहे ब्रह्मदेवाचा पाचवं मस्तक. चिरंतनाचा गंध या कथासंग्रहातल्या कथा एरवी सारंग एकटेपणासाठी प्रसिद्ध असले तरी या मात्र एकटेपणा अधोरेखित करत नाहीत. या कथांमध्ये मिथक कथा, कल्पित कथा आणि आधुनिक कथा यांचं प्रेमालू मिश्रण सारंग समर्थपणे आपल्यासमोर सादर करतात. त्यांची ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक ही कथा तुमच्यासमोर आता सादर करतात विनय मोडक. महर्षी व्यास पट्टीचे कथा सांगणारे होते. कथा सांगायचा त्यांना नाद होता. व्यास मुनी कथा सांगत असत आणि शिष्य त्या कथा ऐकत असत. आजही शिष्य गोळा व्हायचे होते. ते अजून जमायचे होते. पण एक शिष्य नेमानं त्यांच्या जवळ आला आणि मग व्यासांनी त्यालाच कथा सांगायला सुरुवात केली. आज ते त्याला ब्रह्मनिर्मितीची म्हणजे सृष्टी निर्मितीची कथा सांगणार होते. आणि या सृष्टीच्या निर्मितीबरोबरच एकूणच त्या संबंधातील मानवीय स्वभावाची, संबंधांची कथा सुद्धा सांगणार होते. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, अतिशय सुंदर. त्यामध्ये जलाशय, नद्या, समुद्र, वन, पर्वत यांची निर्मिती अत्यंत विचारपूर्वक केली. पृथ्वी सुद्धा सपाट न करता
ती गोल केली जेणेकरून ती अमर्याद राहील. शिष्यानं मुनींना विचारलं की जर माणूस पृथ्वीच्या खालच्या भागात गेला तर मग पडणार नाही का? त्यावर मुनी म्हणाले, अरे म्हणून तर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण निर्माण केलंय. माणूस कुठूनही कसाही गेला तरी त्याला तो सुलटच वाटेल, सरळच वाटेल. पण या निर्मितीत, सृष्टीच्या या सौंदर्यात ब्रह्मदेवाला आता काहीतरी कमतरता भासू लागली. एकूणच सगळं ओको ओको वाटायला लागलं. या सृष्टीची तपासणी करता करता, त्याचं सौंदर्य पाहता पाहता, असाच विचार करता करता जलाशयातील चिखलात ब्रह्मदेवाचा पाय रुतला आणि ते चिखल सारता सारता, चिखलांच्या गोळ्यांना एकावर एक रचता रचता, त्या रचनेमधून काही वेळात एका सुंदर स्त्रीची प्रतिमा साकारली गेली. विलक्षण सौंदर्य त्यात होतं. त्या प्रतिमेची कमनीयता, मादकता, तिचं ते सौष्ठव, सौंदर्य सगळंच अत्यंत कामुक आणि आकर्षक होतं. साहजिक आहे, ब्रह्मदेवाच्या मनात वासनेनं घर केलं होतं आणि ती वासना आता बळावत चालली होती. ब्रह्मदेवानं डोळे मिटून मंत्राचा उच्चार करत आपल्या वीर्याचं शिंपण करून त्या प्रतिमारूपी स्त्रीला त्यांनी सजीव केलं, तिच्यात जीव ओतला. तिचं रम्य, अद्भुत असं सौंदर्य आता सजीवकतेनं अधिकच खुललं होतं. न राहून ब्रह्मदेवानं त्या स्त्रीला जवळ केलं, आपल्या बाहुपाशात ओढलं, तिचे दंड घट्ट धरले. तोच ती स्त्री किंचाळली, ती ओरडू लागली. तिने ब्रह्मदेवाला दूर सारण्याचा प्रयत्न केला, पण ब्रह्मदेवानं बळजबरीनं तिला ओढून घेतलं. अशा वेळी त्या स्त्रीनं ब्रह्मदेवाला म्हटलं सुद्धा की तुम्ही माझी निर्मिती केली आहे आणि या नात्यानं तुम्ही माझे पिता आहात आणि आपल्या कन्येवर असा बलात्कार करून तिच्याशी समागम करण्याचा तुम्ही जो प्रयत्न करत आहात ना, त्याला या देवलोकांमध्ये व्याभिचार म्हणतात. पण ब्रह्मदेवानं सांगितलं की मी स्वयंभू आहे, एकटा आहे आणि ही विश्वनिर्मिती करायची, त्यामध्ये माणसांच्या पिढ्यानपिढ्या निर्माण करायच्या असतील तर आपला संबंध होणं गरजेचं आहे. ब्रह्मदेवानं अधिक जोर देण्याचा प्रयत्न केला. पापाच्या पायव्यावरच आणि व्यभिचाराच्या संगतीनंच विश्वनिर्मिती शक्य आहे. पाप हाच विश्वाचा अविभाज्य असा भाग आहे. मुनी कथा सांगत होते, पण शिष्याला मात्र ते सगळं असहनीय आणि अकल्पित वाटत होतं. ब्रह्मदेवाच्या तावडीतून सुटण्याचा त्या स्त्रीनं प्रयत्न केला, पण नंतर कालांतरानं तिनं त्याचं रूप न्याहाळून बघितलं. त्याचे ते 4 मस्तक आणि त्या 4 मस्तकांच्या मधून निघणारं त्याचं ते 5वं मस्तक फारच विचित्र आणि भयावह होतं. आपल्या या रूपाचं आणि देवदेवतांच्या दानवांच्या रूपाचं विश्लेषण ब्रह्मदेवानं तिला करून दिलं. आपण काहीतरी विशिष्ट असल्यानं इतरांपेक्षा आपल्यातलं वेगळेपण दर्शवण्यासाठी त्यांनी या 5व्या मस्तकाची निर्मिती केली होती आणि म्हणूनच हे 5वं मस्तक आहे. ते मस्तकही खूप विचित्र होतं, म्हणजे लाल बुंद झालेलं, त्याचे ते विचित्र डोळे. त्या स्त्रीने आपण इतर सुंदर रूपवान देवांपेक्षा ब्रह्माचं हे विचित्र रूपाबद्दल अस्वीकृती दाखवली.
ब्रह्मदेवानं आता बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्या स्त्रीनं सुद्धा विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या स्त्रीचं स्वातंत्र्यच नष्ट करण्याचा, स्त्री स्वातंत्र्य नष्ट करण्याचा, विचार स्वातंत्र्य नष्ट करण्याचा विचार ब्रह्मदेवानं केला. अनेक देवांनी आणि दानवांनी बलात्कारानं स्त्रीला आपलंसं केलं होतं. त्या ब्रह्माच्या आलिंगनातून स्वतःला सुटका करत, स्वतःला मुक्त करत ती स्त्री आता तिथून निसटली. त्यामुळं रागानं लालबुंद झालेला ब्रह्मा तिच्या पाठोपाठ चालायला लागला. तिच्या त्या विरोधामुळे त्याच्या मस्तकातून आगीचे लोळ उठायला लागले. पुढे स्त्रीनं पृथ्वीला आवाहन केलं आणि पृथ्वीला आवाहन करून तिला आपल्यात सामावून घेण्याची विनंती तिनं पृथ्वीला केली आणि पृथ्वीने ती मान्यही केली. ब्रह्माचा पारा आता अधिकच वाढायला लागला. त्या 5व्या मस्तकातून आगीचे लोळ सारं विश्व जाळायला निघाले होते. रागानं त्यानं पायानं आदळआपट करायला सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळे पृथ्वी बेहाल झाली आणि नुकतीच तिची निर्मिती झाली होती. या सगळ्यांमुळे आता सृष्टी, पृथ्वी, हे ब्रह्मांड हे सगळं नष्ट होतं की काय याची भीती देवांना वाटायला लागली आणि या ब्रह्मदेवाच्या 5व्या मस्तकाला आवरायला हवं या विचारात देव होते. पण एवढ्या मोठ्या त्या सामर्थ्यासमोर आणखीन कोणाचा टिकाव लागणार नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच्या मस्तकाला आवर्त करण्याकरता कोणीही समोर यायला तयार नव्हतं. या तप्त ब्रह्माच्या 5व्या मस्तकाला आवरणार कोण या चिंतेत असताना रुद्र समोर आला. त्या कापालिक रुद्रानं बघितलं की ब्रह्मदेवाचं ते 5वं मस्तक आता त्याचा आकार वाढायला लागलाय, ते अधिक विनाशकारी होत आहे आणि म्हणूनच रुद्रानं ते तप्त मस्तक ब्रह्मदेवाच्या मानेपासूनच उपटून काढलं. आता सगळीकडली ही अविचारी अशांतता सगळी शांत झाली होती. सगळ्याच देवांना आनंद झाला. पण ते जळतं लालबुंद झालेलं तप्त मस्तक हातात घेऊन रुद्र आता ते ठेवायचे कुठे या संभ्रमात होता. ते मस्तक हातात घेऊन रुद्र साऱ्या विश्वात भटकत राहिला. त्याची ती वणवण बघून रुद्राचं वाहन असलेल्या नंदीनं त्याच्यासाठी मदती करता तो नंदी धावून आला. या संकटाशी सामना करण्याकरता श्रेष्ठ देवतांची म्हणजे शिवशंकर, श्री गणेश, श्री पार्वती यांचं सहकार्य घेण्याचा, यांचा सल्ला घेण्याचं नंदीनं रुद्राला सुचवलं आणि रुद्राने ते मान्यही केलं. आता ते तळहातावर जळतं लाल बुंद झालेलं ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक घेऊन रुद्र या 3ही देवांकडे क्रमशः गेला आणि आपल्या त्या तळपत्या मस्तकाचा भार कमी करण्याकरता, ते शांत करण्याकरता सहकार्य मागितलं. पण या सगळ्या देवतांनी आपण हतबल आहोत असं सांगून रुद्राची बोळवण केली. नंदीने मात्र त्या सगळ्या श्रेष्ठ देवतांना ते स्वतःला कुलीन किंवा श्रेष्ठ समजत असल्याने रुद्रासारख्या परित्यक्त अशा खालच्या जातीतल्या अशा परित्यक्त्याला सहकार्य न केल्याचा आरोप ठेवला. रुद्रानंही तो काही अंशी मान्य केला. देवतांसारखा मान मिळावा यासाठी केलेला संघर्ष आणि त्याग याची त्याला आठवण झाली. आपल्या भस्मलिपित शरीराला, जटाधारी, अंगातील कवट्यांच्या त्या माळा, घंटा या सगळ्या रूपाला देवता भीत असत आणि त्यामुळे त्याला ते दूर लोटत असत. कालांतरानं शिवाचं रूप जरी प्राप्त झालं तरी त्याच्यावरचा हा कलंक मिटला नव्हता. पण रुद्र
देवलोकात चिकटून राहिले. हळूहळू रुद्राचा स्वीकार केला गेला, पण यज्ञादी कार्यात मात्र त्याला वेगळंच केलं जायचं. तो भयंकर आहे, भयाण आहे, भडक डोक्याचा आहे म्हणून त्याला कायम वेगळीच वागणूक मिळत गेली. नंदीनं यावर देवतांमध्ये असलेल्या वर्णव्यवस्थेवर बोट ठेवलं. रुद्रानं नंदीला सांगितलं की तिरस्कृत म्हणून असलेला मी पुढे सर्वशक्तिशाली देवता म्हणून ओळखला जाऊ लागलो. आता व्यास मुनींच्या समोर बसलेला तो शिष्य गोंधळून गेला. धर्माच्या एकूण व्यवस्थेवर त्याला अनेक प्रश्न निर्माण होत गेले. अशी कशी व्यवस्था, असा कसा धर्म ज्यात आपल्याला स्वातंत्र्य नाही, तिरस्कार, वर्णभेद, लिंगभेद यांनी युक्त. आपण देवदेवतांना सद्गुणांचे पुतळे समजत होतो, त्यांना आदर्श समजत होतो. या श्रद्धेला, त्या शिष्याच्या या श्रद्धेला तडा गेल्याचं दुःख त्यांनी व्यास मुनींजवळ प्रकट केलं. पण व्यास मुनींनी त्याला उद्बोधन केलं. जगामध्ये अनेक धर्म आहेत, पण आपला धर्म पुतळ्यांचा नाही, त्याला आधार आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. आपल्या धर्मात पुतळेच नाही तर चालते बोलते माणसांसारखे पुतळे आहेत, काही तर दानवांसारखे आहेत. देवाचं देवत्व हे त्याच्या अस्तित्वात आहे. दैवी शक्ती जगापासून काही वेगळी नाही. आपण जर आपल्या पुराणांचा अभ्यास केला, वेद, उपनिषद यांचा जर सखोल अभ्यास केला, त्याचं वाचन केलं, तर कळेल आपला धर्म खूप वेगळा आहे. जगण्याचा खरा अर्थ आपल्याला त्यातून कळणार आहे. देवत्व, परमेश्वर हे आपल्यातच आहे. धर्माला अनुसरून जगायचं, पापाला अंगीकारून जगायचं, हे मात्र ज्याचं त्याने ठरवायला हवं. माणसामधील अनेक काळ्या पांढऱ्या व्यक्तिमत्वाचं, मतांचा आरसा म्हणजे हा आपला धर्म आहे. देवही पापी असू शकतात हे त्यातूनच आपल्याला कळेल. आपल्याला सामान्यातून असामान्यतेकडे जायचं आहे, अंधारातून गडद अंधारात, आणि मग त्या गडद अंधाराकडून प्रकाशाकडे, लख्ख प्रकाशाकडे, तेजोमय वलयाकडे आपली प्रगती साधायची आहे. आपल्या धर्मात सगळ्यांना स्थान आहे. अगदी पशु, पक्षी, नदी, समुद्र, पर्वत इतक्या सगळ्यांना आपल्या धर्मामध्ये पूज्य असं स्थान आहे. पण त्यांची रौद्रता ही आपल्याला अनुभवता येतेच. आपला धर्म म्हणजे काही हुकुमशाह नाही, त्यात तुला स्वातंत्र्य आहे, तशीच तुझी जबाबदारी आहे. व्यास मुनी सांगत होते, पण त्या शिष्याची मात्र मती अगदी कुंठित झाली होती. पण त्या रुद्राच्या तळहातावरील ब्रह्मदेवाच्या तळपत्या 5व्या मस्तकाचं काय झालं, असा प्रश्न त्यांनी नंतर मग व्यास मुनींना केला. मुनींनी सांगितलं की कुणीही ते मस्तक हाती घ्यायला तयार नव्हतं. त्यापुढे अनेक हजारो लाखो वर्ष ते मस्तक हातात धरून रुद्र वणवण हिंडत होता. कालांतरानं त्या मस्तकाची ती धग, ती आग शांत झाली. मग रुद्रानं ते मस्तक वाराणसी येथे नेऊन ठेवलं. कपाल मोचन या नावानं हे स्थळ आता तिथे शैव भक्तांचं आराध्य आहे. पण आज जरी ते मस्तक ज्वालाग्रही तप्त नसलं तरी देव कधी काय डोक्यात घेईल ते मात्र काही कळत नाही. मुनींनी आपलं कथन संपवलं होतं, पण शिष्याच्या डोक्यातून मात्र ते ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक कितीतरी दिवस गेलंच नाही.
आताच आपण विनय मोडक यांच्याकडून विलास सारंग यांची ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक ही कथा ऐकली. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे या कथेत वर्तमान परिस्थिती आणि आदिम मिथक कथा यांचं अतिशय सुरेख मिश्रण सारंगांनी केलेलं आहे. वास्तव ते अतिवास्तव, अद्भुत फॅन्टसी असं या सगळं कथेमध्ये आहे. नवीन निर्मिती करत असताना देवलोकात, स्त्रीची निर्मिती करत असताना देवलोकात आणि नंतर मर्त्यलोकात म्हणजे पृथ्वीवरही नैतिकता, अनैतिकता, व्याभिचार, माणसाच्या आदिम प्रेरणा आणि माणसाच्या मूलभूत इच्छा या सगळ्यांचं मिथक कथा आणि आजचं वास्तव यामध्ये एक वेगळं मिश्रण करून सारंग आपल्याला एक वेगळा विचार करायला लावतात, एक वेगळी विचार चालना देतात. उद्या आपण कथनांजलीमध्येच पुन्हा भेटणार आहोत. उद्याची कथा आहे एक प्रक्षिप्त जातक कथा आणि ती सादर करणार आहेत डॉक्टर अंजली भांडारकर. तेव्हा उद्या पुन्हा याच वेळेला आपण भेटणार आहोत.